सॉफ्टवेअरचं नाही, सॉफ्टवेअरवर ना सगळ्या फोनचे तुमचे OnePlus ऑक्सिजन OS 50, विवोचं फंटच OS, Xiaomiचं हायपर OS, सॅमसंगचं One UI, असंच असते मग. तर आज आम्हाला आणायचा होता आमच्या आहोंसाठी फोन. विश्वाने केला होता रिसर्च. नंतर मग आम्ही गेलो विश्वाच्या मावशीच्या रूमवर. अमरावतीला गेल्यानंतर मग विश्वाने केली थोडीशी मस्ती. तिला काही झोपू दिलं नाही. आणि नंतर आम्हाला जायचं होतं 1-2 ठिकाणी फोनचे रेट कम्पेअर करायचे होते. मार्केटमध्ये सुद्धा, क्रोमामध्ये सुद्धा आणि जिओमध्ये, रिलायन्समध्ये सुद्धा. तर मग आम्ही 2-3 ठिकाणी म्हणजे जायसाठी आधी मावशीत गेलो. आधी गेलो मार्केटमध्ये, जयस्तंभच्या जवळ जे मोबाईलचे मार्केट आहेत अमरावतीत, तिथे गेलो. तिथे आमचे जुने फोन म्हणजे काही 2 जे जुने फोन होते ते रिटर्न करायचे होते, जे एक्सचेंज करायचे होते ते दिले, त्याची व्हॅल्यू काढली आणि मग विश्वाने रिसर्च केलेला एक फोन आम्ही फायनल केला. तर मग आता हे बघा, विश्वाला करायचं होतं अनबॉक्सिंग, तर तिथे विश्वाने अनबॉक्सिंग केलं. आणि मग ज्याचा तो ओनर होता दुकानाचा त्याने सुद्धा विश्वाचा एक व्हिडिओ काढला, कारण की विश्वाचा फारच आग्रह होता की मला अनबॉक्सिंग करायचंच आहे. आणि अशा प्रकारे मग आम्ही विजय मार्केटिंगमधून हा फोन घेतला. तर हा विवोचा फोन आहे, कारण की मला व्हिडिओजसाठी वगैरे हा फोन कामी पडेल म्हणून आमच्या आहोनी मला माझ्या याला प्रेफरन्स दिला आणि मग आम्ही हा फोन घेऊन आलो. काल सगळे जण बाबांसाठी फोन घ्यायला गेलो होतो. तर हा तो फोन आम्ही आणलेला आहे. तर हा विवो X200. चला इथे अनबॉक्सिंग करू. हे वॉरंटी कार्ड, हे पुस्तक आणि हा फोन. तर हा फोन जो आहे हा पण नंतर काढेल. हे आहे तो 90 वॉटचा अडॅप्टर आणि हे आहे केबल. इमेज एक्सट्रॅक्ट टूल आणि केस, हे क्लिअर केस आणि हे गाईड. आणि आता फायनली आपला फोन इथे आलेला आहे. तर त्याला आपण काढू. हा बघा, हे स्टिकर काढूया. हे बघा नवीन X200. आपल्याला स्विच ऑन करू. हा 3 कॅमेरा आहे. अच्छा, मेन पार्ट डिस्प्ले कॅमेरा बघा. आता तुम्हाला काही सॅम्पल दाखवतो. हे बघा, त्याला खूप चांगले काढले.